रश्मीज यमी फूड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण भरपूर फ्लेवर्सने भरलेला असा लेमन राईस बनवणार आहे। चला तर मग बघूया कसं बनवायचा लेमन राईस। इथे मी साधा राईस बनवून घेतलाय, मोकळा शिजवलाय तो। तुम्ही कुठलाही घेऊ शकता, पण तो मोकळा असला पाहिजे। कढई गरम झाली आहे, मी इथे 2 पळ्या तेल घालून घेते। तेल गरम झालं की इथे आपण थोडे शेंगदाणे घेतले, ते आपल्याला लालसर असे तळून घ्यायचे आणि नंतर तळून झाल्यावर ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्याच तेलामध्ये आपण मोहरी 1 चमचा, जिरं 1 चमचा आणि हिंग 1 चमचा आणि कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि मस्त फोडणी झाली आपली, तडतडली मोहरी की त्यातच आपण उडदाची डाळ घालणार आहे। माझ्याकडे चण्याची डाळ नव्हती म्हणून मी नाही घातली, तुमच्याकडे असेल तर नक्की घाला। त्यातच आपण लाल सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या हे सगळं घालून मस्त कडक फोडणी करून घेणार आहोत। कडक फोडणी दिल्यामुळे आपल्या राईसला छान फ्लेवर येणार आहे, डाळींचा, मिरच्यांचा, कढीपत्ता, हिंग आणि आता आपण अर्धा चमचा हळद टाकून यांचा जो सुगंध येणार आहे आपल्या राईसला तो एकदम कमालीचा असणार आहे। यामुळेच आपला राईस एकदम फ्लेवरफुल आणि मस्त होणार आहे। आता आपण जो राईस घेतला होता तो आपण ह्यामध्ये घालणार आहोत। तो मस्त ह्यामध्ये परतवून घेऊ, पण त्याआधी आपल्याला त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मी इथे 1.5 चमचा मीठ घालते, तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता। त्यामध्ये आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण घालणार आहोत आणि जे शेंगदाणे तळून ठेवले होते तेही आत्ताच घालून घेणार आहोत आणि मग ह्या फोडणीमध्येच आपला राईस एकदम छान परतवून घेणार आहोत। किती छान कलर आलाय ना आपल्या राईसला, एकदम मस्त दिसतोय। ते शेंगदाण्याचा लालपणा, मिरच्यांचा लालपणा, कोथिंबीरचा हिरवापणा, असा कलरफुल राईस रेडी झालाय। आजच्या रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे लेमन। आता हा लिंबू आपण मस्त ह्या राईसमध्ये पिळून घेणार आहोत, तो पूर्ण आपल्या राईसला लागेल असा परतवून घेणार आहोत। बघा किती छान कलर आलाय ना, एकदम लेमन कलरच आलाय आपल्या राईसला, खूप मस्त एकदम छान झालाय आपला राईस। तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल। हे बघा चटपटीत असा आपला लेमन राईस रेडी आणि पटकन होणारा। तुम्ही तुमच्या मुलांना सकाळच्या खायच्या गडबडीत पण करून देऊ शकता। चला तर मग अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मस्त रेसिपी बघण्यासाठी आपण पुन्हा भेटू। बाय।